धामणगावात आषाढी एकादशीचा भक्तिमय उत्सव. धाकली पंढरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली. बार्शी तालुक्यातील धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात यात्रा उत्साहात पार पडली. संत मानकोजी बोधले महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले. संपूर्ण परिवार विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. सुमारे 400 वर्षाची परंपरा लाभलेल्या या पवित्र क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील 25हून अधिक गावातून दिंड्या, टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत भाविक धामणगावात दाखल झाले. संत मानकोजी बोधले महाराजांच्या भक्तीमुळे पांडुरंगाने आषाढी एकादशीला येथे वास्तव्यास येण्याचा दृष्टांत दिला असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यात्रेदरम्यान बोधले वाड्यातून पारंपरिक पालखीची परिक्रमा काढण्यात आली. त्यानंतर संत मानकोजी बोधले महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वैराग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्वयंसेवक, पोलीस पाटील संघटना आणि NCC कॅडेट यांनी शिस्तबद्ध नियोजनासाठी मोलाची सेवा बजावली. यात्रेनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला असून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणार असून त्या दिवशी नाथपंथी जोग, भव्य कुस्ती स्पर्धा, दहीहंडी आणि पारंपरिक काला सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी यात्रेचा समारोप होणार आहे.